नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई. मंडळी, आज आम्ही आलेलो आहोत म्हणजे ऑफिस नंतर आम्ही आलेलो आहोत एका समुद्रकिनारी आणि ह्याचं नाव आहे गिफाडा. गिफाडा समुद्रकिनारा आहे आणि इकडे आम्ही हॉप ऑन हॉप ऑफ बसने आलेलो आहोत. एक एक तासाने ह्या बसेस असतात, तर एका ठिकाणी आम्ही उतरलो आणि आता पुन्हा एकदा 1 तास इकडे घालवल्यानंतर आम्ही आता परत जाणार आहोत. मात्र इकडे आम्ही कसे आलो, त्या बसमधून कसे आलो, तिकडे कसा व्ह्यू होता, समुद्रकिनारी काय काय आहे इकडे, हे सर्व ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हे बघा, हिच्याकडे जी बाईक आहे बऱ्याच त्या प्रमाणात दिसतात आणि मुख्य रस्त्यावरून लोक त्या बाईक चालवतात आपल्या कामाला जाण्यासाठी, कुठेही जाण्यासाठी. आज आमचा दुसरा दिवस आहे हॉप ऑन हॉप ऑफ बसचा. काल आम्हाला बीचची बस मिळाली नाही, आज मिळालेली आहे आणि मला पुढचं सीट देखील मिळालेलं आहे. तर बघूया आज कसा नजारा असेल तो. हा बघा, हा रस्ता बघा कसा आहे. मी पूर्वी साकीनाक्याला कामाला होतो, आता देखील साकीनाक्यालाच आहे, पण 2003ला वगैरे कामाला होतो तेव्हा 332 डबल डेकर बस धावत जाऊन पकडायची आणि पुढची सीट मिळाली पाहिजे, त्यामुळे आमची ओढ लागायची मित्रांमध्ये. कारण पुढच्या सीटवरून जो व्ह्यू आहे अप्रतिम असतो. आपणच बस चालवतो की काय असं वाटतं आपल्याला. तर अजूनही ती बस चालली बघा, ब्लू लाईन. रस्ते कसे सरळ आहेत बघा. आज पाऊस पडतोय, आज आमचा एथन्स मधला शेवटचा दिवस आहे आणि आज नेमका पाऊस पडतोय. ठीक आहे, आता कोस्टल एरियामध्ये गेल्यानंतर जरा बरं वाटेल. आज सकाळपासून ऊन वगैरे काहीही आलेलं नाहीये. पुढे समुद्र आहे असं वाटतंय आणि एकदा समुद्राला लागलो आम्ही, टच झालो की मग बस मला वाटतं आडवी फिरेल आणि मग सर्व समुद्र किनारे पाहता येतील. राम आलेली आहे इकडे आणि इकडनं समुद्र आहे. बीचला जाणारी बस आहे. समुद्र आहे तिकडे त्या बाजूला ट्राम आणि इकडे हा रस्ता जवळपास 4 लेनचा 5 लेनचा, हा इकडे छोटा झालेला आहे, 3 लेनचा रस्ता आहे. बरीच बेटं आहेत ग्रीस देशामध्ये आणि बेटांसाठी खूपच प्रसिद्ध आहे. सॅन्टोरिनी वगैरे असं जे बेट आहे, पण ह्यावेळी आम्हाला जायला नाही मिळालं. बघूया भविष्यात पुन्हा कधी त्या देशात आणू तर नक्की ते सॅन्टोरिनी आणि जे इतर आयलंड्स आहेत तिकडे नक्की जायचा प्रयत्न करू. 5ही दिवस आमचं वर्किंग होतं, त्यामुळे संध्याकाळी 5 नंतर जो काही वेळ मिळायचा त्यामध्ये आम्ही भटकंती करायचो. त्यापुढे बीच येणार आहे, त्याचं नाव आहे ग्लिफाडा. तर आम्ही तिकडे उतरायचा आता प्रयत्न करणार आहोत आणि मग नंतर ह्याच्या मागून येणारी बस पकडू आम्ही. हॉप ऑन हॉप ऑफ बस आहे त्यामुळे आणि 1 तासाची काहीतरी फ्रिक्वेन्सी आहे. बघूया. इकडे ह्या बाजूला आता एवढं ट्रॅफिक आहे, मला वाटतं 1-1.5 किलोमीटर झालं असेल ट्रॅफिक आहे. ह्या बसमधून आता आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि ग्लिफाडा बीचवर जाणार आहोत. वर बसलो होतो हॉप ऑन हॉप ऑफ आणि ऑफिसवरून आल्यामुळे आमचे लॅपटॉप्स आमच्याकडेच आहेत. तसेच फिरतोय. काय स्टीवन, कसा वाटला अनुभव? सुपर छान. बीचेस साफसफाई काय बीच हा ना, कचरा बिलकुल नाही आहे. अलगच एक्सपिरियन्स होता. हा, वेगळा अनुभव आहे. आणि रस्ते देखील काय सुंदर रस्ते आहेत ना, एकही खड्डा नाही, कुठे काय नाही ना. हे बघा, आज ढगाळ वातावरण आहे आणि पाऊस पडलाय, त्यामुळे हे जे तुम्हाला मी दुकान सांगितलं होतं जे नाक्यावर असतात, त्याने बघा कसं 4ही बाजूने व्यवस्थित त्याला शेड लावलेली आहे. इथं आलेल्या लोकांच्या गाड्या इथे पार्क केलेल्या आहेत आणि आता आम्ही तिकडे जातोय त्या बाजूला. हे बघा, ट्रॅक आहे तिकडे. ट्रॅम्पसाठी. आणि इकडे आता आम्ही बीचवर पोहोचलेलो आहोत. पाऊस पडल्यामुळे ओलसर आहे सर्व. इकडे चालण्यासाठी जो पाथवे आहे तुम्ही बघाल तर छोटे छोटे असे दगड आहेत ते, आणि हे एकमेकाला कसे चिकटलेत हे मी डेवला विचारलं, कारण कॅनडामध्ये देखील असंच आहे असं तो म्हणाला. तर हे सर्व असं टाकलं जातं, त्यानंतर त्यावरती ग्लू टाकला जातो जो ट्रान्सपरंट असतो बहुतेक. हे बघा, इकडे
वेगळ्या रंगाचं आहे हे आणि मग ते एकमेकांमध्ये चिकटतात. छान झालेलं आहे. वा, इकडे बघा सुंदर व्ह्यू आहे आणि लोकांच्या छोट्या छोट्या बोटी देखील इकडे आहेत. छोटी मुलं तिकडे, आता मी झूम करून दाखवतो. छोटी मुलं आता बहुतेक आत उतरणार आहेत त्यांच्या होड्या घेऊन. चला जाऊया पुढे. ऊन असलं असतं तर अजून थोडी मजा आली असती बघायला. ठीक आहे, बीचवर आलो तरी जाऊया पुढे. इतक्या गाड्या इकडे पार्क केलेल्या आहेत की बरीच मंडळी बीचवर ऑलरेडी आहे. डू नॉट क्रॉस द ट्रॅक्स, म्हणजे इकडे ट्राम येऊन जाते मला वाटतं ह्या भागामध्ये. बघा इकडे किती प्रायव्हेट होड्या इकडे आहेत छोट्या छोट्या. समीरा पुढे चालते. इकडे बघा लॉन टेनिस खेळतायत. बघा किती होड्या आहेत. ह्या बऱ्याच, ह्या सर्व प्रायव्हेटच आहेत, म्हणजे मच्छीमारीच्या नाही आहेत, फिरण्यासाठी मजेसाठी. यॉट असतात ना, यॉट नाही सांगता येणार, छोट्या आहेत पण तरी देखील सामान्य माणसांच्या यॉट्स असं सांगू शकतो. Near Gateway of India there are. Near the gateway. Gateway of India. Rich people have this. Yeah, No, kind of bigger than these, but not a lot. These are all privately owned, right? Yeah. And even from Greece standards, this is for rich people. Pretty good. My parents used to have one. Okay. Not one. Yeah, this is quite big. More. I don't even see it. Yeah. A smaller Like that version one of with it. the blue Yeah, back. yes. That kind of size. ओके. बघा सर्व श्रीमंत लोकांचं काम आहे हे. श्रीमंत मध्ये पण म्हणजे बऱ्यापैकी जे श्रीमंत आहेत ते खूपच श्रीमंत आहेत. ह्या ज्या होड्या दिसत आहेत त्या ह्या यॉट आहेत. मी तुम्हाला मागे बोललो ना, दीज आर यॉट्स. स्पीड बोट इकडे दिसत आहेत आपल्याला एक दोन. प्रत्यक्ष समुद्र किनाऱ्यावर कधी जातोय त्या बाजूला जातो आता आम्ही. लहान मुलं बघा आता त्यांची प्रॅक्टिस सुरू आहे बहुतेक. तर ही ओ काय सुंदर आहे. हा, दिस इज अमेझिंग. डबल डेकर, टू गुड. हे बघा ही देखील खूप मोठी आहे. येण आहे. हिचं नाव काय आहे वाचता देखील येत नाहीये. काय नाव आहे बहुतेक बहुतेक ग्रीक भाषेत आहे किंवा कोणाला वाचता आलं तर मला सांगा. You can ask for a credit. Yeah. That would be my first. Like partial refund. Yeah. Okay. So credit and what is the? Dave, is it And what is the change fee? Yeah. is it Amsterdam? No, right? Close enough. No. And Stoke. Can't make out. Maybe it's in Greek. Aristotle. Aristotle, maybe. Yeah. Aristoteles. Aristoteles. Okay. Or Aristotle, because we don't say the S. Yeah. वा, विरुद्ध दिशेला तुम्ही इकडनं बघितलं. काय सुंदर दृश्य आहे. मुलं नौकानयन शिकतायत स्वतः एकटी. बघा त्या मागे वसाहत आहे आणि त्याच्या मागे डोंगर आहेत. तिकडे डोंगरावरती तुम्ही बघाल, ओ ही बघा हे मांजर बघा कशी गब्दुल जाडजूड आहे एकदम. वा, आणि त्या पलीकडे डोंगरावरती वसाहत आहे. तिकडे हे डोंगर उघडे बोडके आहेत. इकडे झाडं देखील छोटी आहेत. हा, झाडं देखील मोठी प्रचंड आहेत असं काही नाहीये. छोटी छोटी झाडं आहेत. डोंगरावरच्या झाडावरून तुम्हाला कल्पना येईल उघडे बोडके डोंगर आहेत. वृक्ष कमी बघायला मिळतात. वृक्ष. चला इकडे ही बघा ब्लॅक ब्युटी. आणि पाणी इतकं नितळ आहे, खूपच नितळ पाणी आहे.
तळ दिसतोय पूर्ण. हा, इकडनं ह्या बोटीचं इंटिरियर पाहता येईल. बघा काय लॅविश इंटिरियर आहे, सुंदर. ही मुलं बघा, हा मुलगा आला बघा इकडे. नौकानयन शिकतायत की काय करतायत काय माहित. चाललंय त्यांचं, स्वतः त्यांनी होड्या काढल्या आणि एक एक करून निघालेत. मागून पण 1 2 येत आहेत. स्टीवन, इकडे मुलांना खेळायला वगैरे बऱ्याच सुविधा आहेत नाही का? आपण किती ग्राउंड्स वगैरे सर्व बघितलं ना. भरपूर ते मुलांचे जे गेम्स वगैरे असतात ते भरपूर दिसतात. ग्राउंड्स वगैरे तर भरपूर आहेत, पण मुलं इतकी नाही आहेत. मुलं कमी आहेत, तेच इथे मुलं भरपूर आहेत आणि सुविधा कमी आहेत. हा, बरोबर बोललास. हा, इकडे म्हणजे स्विंग साठी लाईन लागते मुलांची. हा, फक्त स्विंग साठी. तर झोपाळा असतो त्याच्यासाठी किती लाईन लागते. इथे आहेत पाहिजे तेवढे हा, आणि चांगल्या तिथेच आहेत. हा, खूपच सुंदर, वेल मेंटेन्ड. आणि त्यामध्ये धुळीचा प्रश्न नाहीये. इकडे धूळच नाहीये. आमचे शूज बघा, पांढरे शूज. आपल्या इकडे एक दिवस आज पाऊस पडलाय म्हणून पुढून थोडे असे दिसत आहेत, पण याच्या खालून मी तुम्हाला दाखवलं. बघ स्टीवन, दाखव तुझे. स्टीवनचं सोल पण वाईट आहे, पण बघा काहीच नाही, काही नाही. मतलब धूळ म्हणजे काय, धुळीचा एक कण देखील नसतो कुठे. कपडे व्यवस्थित राहतात, माणूस व्यवस्थित राहतो, हवा स्वच्छ आहे, पाणी स्वच्छ आहे. इकडे नळाचं पाणी आपण पिऊ शकतो. म्हणजे हॉटेलमध्ये जे आमचे नळ आहेत ज्याने आपण आंघोळ करतो तेच पाणी आपण पिऊ देखील शकतो. आणि आम्ही प्यायलो देखील. समीरा, डेव हे देखील ते पाणी पितात. म्हणजे त्यांचं नाव का सांगितलं, कारण ते परदेशातले आहेत आणि त्यांचं थोडंसं हेल्थ कॉन्शियस आणि हायजीन वगैरे बघतात. ते देखील ते पाणी पितात. आपण तर वर्षानुवर्षे कसलं पाणी पिलेलं आहे. तर आपण तर सर्व एकदम काय म्हणतो, प्रूफ आहोत. अमुक प्रूफ, तमुक प्रूफ. सुंदर. आम्ही 1 तासभर इकडे आहोत आणि मग इकडनंच जी मागची बस आमची येणार आहे, हॉप ऑन हॉप ऑफ, ती बस पकडून जाणार आहोत. हे बघा, तुम्हाला माशांचा हा थवा दिसतोय का माहिती नाही, माझ्या मोबाईलमध्ये कसं कॅप्चर होतोय तो, पण एकदम तळ दिसतोय. आणि ते मासे देखील बघा छान. आत्ता खरा समुद्र किनारा आणि वाळू आली इकडे, पायाला लागली. लाटा तर नाहीच आहेत, म्हणजे एखादा नदीसारखं किंवा धरणासारखं वाटतंय. लाटाच नाही आहेत. किती सुंदर आहे. वा. समीरा आणि स्टीवन निघालेले आहेत पुढे. देव तर कधीचाच जाऊन तिकडे बाकावर जाऊन बसलेले आहेत. देवशी आणि समीराशी 14-15 वर्ष झाले आमची दोस्ती आहे. तर आम्ही आमच्या बसमधून, म्हणजे दुसरी बस पकडली, आता निघालेलो आहोत. आणि हा तुम्ही व्ह्यू बघू शकता. त्यामुळे ह्या बसला समुद्र किनाऱ्यावरून जाणारी ही बस कोस्टल लाईन आहे. सुंदर. Stephen, thank you so much for your Yes. They just confused us. पूर्ण समुद्र किनाऱ्यावरून ही बस जाते. सुंदर, काय स्वच्छता आहे इकडे. Unless that goes moved Those are the islands, maybe. Yeah, those are the islands. Yeah. We'll have to do some map reading tonight. Yeah. But to be relaxing. हो, ते आता यू टर्न घेतलेला आहे या बसने आणि आता पुन्हा आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. इकडे थांबलेला आणि ह्या बाजूने डोंगर आणि ह्या बाजूने समुद्र असणार आहे. आता मंडळी, आज 17 मे 2024. आज आमचा ग्रीस मधला तांत्रिक दृष्ट्या उद्या आहे शेवटचा दिवस, पण आज रात्री आम्ही निघणार आहोत.
दुपारी रात्री 2 वाजता आम्ही निघणार आहोत, 2 ते 3 वाजता, आणि आम्ही जाणार आहोत पॅरिसमध्ये. एथेन्स मधला आजचा आमचा हा शेवटचा दिवस आहे. हे आमचं हॉटेल आहे. इकडे आम्ही जवळपास 7 दिवस राहिलो आणि इकडनं मला वाटतं 70 मीटरवरती आमचं ऑफिस आहे. तर रोज ऑफिसला गेलो. संध्याकाळी 5 वाजता ऑफिस सुटल्यानंतर हा देश थोडा बघितला, आम्ही फिरलो. आता रात्रीचे 8:10 झालेली आहेत. 8-10 वाजता बघा किती उजेड आहे आणि लोक देखील रस्त्यावर बरेच आहेत. तर पुन्हा कधी योग येईल एथेन्सला यायचं माहिती नाही, ग्रीसला यायचं माहिती नाही, पण हा जो आमचा स्टे होता तो आम्ही मनसोक्त अनुभवला आणि स्टीवनला आणि मला खूप मजा आली. आमच्या सोबतच तुम्हाला आमचे हे व्हिडिओ पाहून देखील तुम्हाला बरं वाटलं असेल अशी आशा आहे. बाय मंडळी. स्टीवनला दाखवतो मी 1 मिनिट. स्टीवनने आपले सर्व व्हिडिओ, आणि आताच मी सांगून ठेवतो की फक्त एकच देश झालेला आहे, अजून आपल्याला 5-6 देश फिरायचे आहेत. तर स्टीवन खूप चांगल्या पद्धतीने मला मदत करतो. जेव्हा मी सांगतो तेव्हा व्हिडिओ बनवतो, त्यासाठी स्टीवनचे खूप खूप आभार. कारण त्याला देखील फिरायचं असते, पण मध्ये मध्ये आमच्या भाषेमध्ये आम्ही बोलतो टासक टुसक चालूच राहते. पण स्टीवन सर्व आनंदाने सर्व करतो ते, त्यासाठी स्टीवन तुला खूप खूप धन्यवाद, आभार. थँक्यू.